बऱ्याच दिवसाने आज व्हिडिओ पोस्ट करते कारण की आज एक स्पेशल गोष्ट आपण कुक करतो आहे. भाऊजी आता 9-10 महिन्यांसाठी शिपवर असतील तर त्यांना उकडीचे मोदक फार आवडतात. तर मग त्यांच्यासाठी पण आणि आज संकष्टी होती तर त्यानिमित्ताने पण आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत. सगळ्यात पहिलं आपण पाण्यात मीठ टाकलं आहे चवीनुसार आणि 1 चम्मच तूप टाकणार आहोत आणि त्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाण्याला मस्त अशी ना उकळ आली पाहिजे. पाणी जेव्हा उकळेल तेव्हा आपण त्यात पीठ टाकणार आहोत. पीठ टाकल्यानंतर त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण की त्याच्या गाठी तयार झाल्या नाही पाहिजेत. आणि मग गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवायची आणि मग त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देणार आहोत. झाकण ठेवल्यानंतर 2 ते 3 मिनटं त्याला असंच वाफेवरती शिजू द्यायचं. पीठ गरम असतानाच आता आपल्याला त्याला असं तांब्याने वगैरे कशाने पण तुम्हाला हाताला चटका लागू नये म्हणून अशा सगळ्या गाठी आपण एकजीव करून घेणार आहोत. त्याच्यात एक पण असं पीठ किंवा गाठ राहिली नाही पाहिजे. आणि मग त्यानंतर मी हे पीठ छान असं मळून घेतलं आहे. आता आपलं पीठ पण छान असं मळून तयार झालेलं आहे. आता आपण बघूया की सारण कसं बनवायचं. तर आता सारण बनवताना सगळ्यात पहिलं तर आपल्याला तूप घ्यायचं आहे कारण की ते खाली लागू नये म्हणून. त्यात जाईल किसलेलं खोबरं आणि गूळ. आता आपलं गूळ छान असं मेल्ट झालेलं आहे. त्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत तीळ, इलायची पावडर आणि जायफळ किसून टाकायचं आहे थोडंसं. आणि त्यानंतर त्यात जाईल सुंठ पावडर. आता हे सगळं गूळ तर मेल्ट झालेलं आहे छान. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आपलं सारण बनवून एकदम तयार झालेलं आहे. आता त्याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवते. तोपर्यंत आपण इकडे मोदकाला आकार देऊया. मोदकाची पारी तयार करताना ना ती जाडसर नाही ठेवायची आहे ना, तर ती खाताना नुसतं पीठ लागतं. म्हणून त्याला असं पातळ करून घ्यायचं सगळीकडून सेम. आणि मग त्यात जाईल 1 चम्मच असं सारण. आणि मी सारण टाकल्यानंतर पाकळ्या तयार करते कारण की मला तसंच जमतं. आणि मग माझ्या इथे पारा किती सुंदर होत आहेत आणि म्हणजे पीठ छान मळलेलं गेलं आहे. आता हे आपण जेव्हा गोल फिरवतो तेव्हा त्या सगळ्या पाकळ्या एका डायरेक्शनने गोल फिरवायचा. मग ते एकावर एक येत नाहीत आणि मग असा आपला सुंदर मोदक बनून तयार होतो. आणि हे वरचं जे एक्स्ट्रा पीठ आहे ते आपण काढून घेऊया. असे एक एक करून आपण सगळे मोदक तयार करून घेतले आहेत. आणि त्यानंतर आता केळीचं पान अवेलेबल नव्हतं म्हणून असं त्या चाळणीलाच थोडंसं तूप लावून घेतो आहे कारण की ते चिपकू नयेत खाली म्हणून. आणि मग पाण्यात बुडवून त्यांना ठेवतो आहे कारण की वाफ लागली की नंतर आपण झाकण जेव्हा ओपन करतो तेव्हा मग त्याचं जे पाणी सुटतं ते मोदकांना राहणार नाही आणि ते ओले ओले वाटत नाहीत.
इकडे मोदक आपल्याला एकाच वेळेस सगळे करून घ्यायचे होते, म्हणून आता खाली असे सरळ ठेवल्यानंतर जागा पूर्ण भरली होती. मग त्याला उलटे ठेवले काही मोदकांना आणि मग त्यांना वाफवून आपले छान मोदक असे तयार झालेले आहेत. थँक्स फॉर वॉचिंग.